वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असेल आणि बऱ्याचदा आपल्याला डिझाईन बनवणं खूप अवघड वाटतं. तर आज मी तुम्हाला जी डिझाईन सांगणार आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने परफेक्ट अशी ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल. आणि नक्कीच ह्या ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा अशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन नक्कीच आवडेल. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आता आपण वेळ न घालवता आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल, ते देखील प्रॉपर फिनिशिंग जाईल. ठीक आहे. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. छान असा छोटासा काट आपण कमरेच्या साईडला खालच्या साईडला घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. आणि आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून टाकलेला आहे शोल्डर. तर हा बोटनेक ब्लाऊज आहे, बोटनेक ब्लाऊजला पूर्ण शोल्डर लागतं, त्यामुळे इथे 7ला मार्किंग केली. 4 इंच गळ्या रुंदीची सुद्धा मार्किंग आपण इथे करून घेतलेली आहे. आणि इथून टाकत असतो आपण मुंडा, तर इथे 7 इंचाचा मुंडा घेतला. क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून छातीचा चौथा भाग 8.5 अधिक 1.5 इंच मार्जिन असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. तर बघा, इथून तुमचा जेवढा गळा असेल खरं तर त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं. बोटनेकमध्ये 2 गळे असतात, त्यामुळे वरती 3 इंचाची मार्किंग केली. 1 इंचाचा डिस्टन्स ठेवत या पद्धतीने पुन्हा आता खालच्या साईडला आपल्याला 7 ते 7.5 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. तर मी इथे 7ला मार्किंग केली. 4 इंच गळा रुंदीची पुन्हा तिन्ही साईडनी मार्किंग करायची आणि वरच्या साईडला आता आपण ऑलरेडी मार्किंग केलेलीच आहे. त्यानंतर आता पट्टीच्या साहाय्याने हे लाईन जॉईन करायचे आहे आणि इथे आपल्या 2 बॉक्स तयार होतील, वरच्या साईडला एक आणि खालच्या साईडला एक. म्हणजे बोटनेकमध्ये 2 गळे असतात ना, म्हणून. तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळ्याचा आकार कुठलाही असो. मग वरच्या साईडला सिंपल अशी गोल गळ्याची मार्किंग मी करून घेतली. आणि त्यानंतर आता याचं निम्म घ्यायचं आहे आपल्याला. तर 3.5ला मार्किंग केली आणि इथून सुद्धा 1.5ला मार्किंग करून घेतली. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे जो काही आपला मधला शेप आहे त्याची मार्किंग करायची. बघा, ह्या पद्धतीने मार्किंग आपण करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता ही जी काही मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच कट करून घेऊयात. तर वरचा गोल गळा कट केलेला आहे. मधला शेप काय आपल्याला लगेच कटिंग करायचा नाहीये, कारण हा गळा आपल्याला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा आहे. तर ब्लाऊज डिझाईनसाठी पेपर कॅनव्हास लागतो, तर तो ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचा. डबल फोल्ड केल्यावर असं ठेवल्यावर फेंट फेंट मार्किंग दिसते, तर ती फक्त आपल्याला कॅनव्हास पेपरवर मार्क करून घ्यायची आहे. तीच मार्किंग कॅनव्हास पेपरच्या दुसऱ्या साईडला सुद्धा दिसते, तर ती सुद्धा आपल्याला मार्क करून घ्यायची आहे. म्हणजे सेंटर पासून दोन्ही साईडनी आपला शेप सेमच येतो. त्यानंतर कडेने 1 इंच एवढं मार्जिन ठेवत आपण हा कॅनव्हास पेपर इथे कट करून घेतलेला आहे. ठीक आहे. फायनली गळ्याची मार्किंग झाली, कटिंगही झालेली आहे. आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना सगळ्यात आधी बॅक पार्ट ठेवायचा आहे मेन फॅब्रिकचा. त्यानंतर अस्तरचा त्यावर बॅक पार्ट ठेवून घेतला. सेंटरला एक पिन लावायची आणि सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला सिंपल अशी इथे एक टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची. त्यानंतर लगेचच कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत आपण टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे कुठेही आपल्याला गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही. त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण कट करून घेऊयात.
आता बघा हे मेन फॅब्रिक कट झाल्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट आपण सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या पद्धतीने बॅक पार्ट सरळही करून घेतला आणि मग गळ्याच्या साईडने द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टिप्स आहे. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा दाबटीप देताना आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला खरं तर काळजी घ्यायची आहे. आणि बघा इथे लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही आपलं सोबतच फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. इथे कुठेही आपल्याला गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज देखील नाहीये. परफेक्ट असा हा बॅक पार्ट रेडी झाल्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक ह्या पद्धतीने कडेकडेने जोडून घ्यायचं. जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण कटिंग करताना हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, फुगा येणार नाही, तर याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. म्हणूनच खरं तर इथे हा बॅक पार्ट जोडून परफेक्ट असा पार्ट रेडी करायचा. ठीक आहे. सो बघा फायनली एवढा पार्ट आपला रेडी झालेला आहे. तर तुम्ही सध्या इथे साईडला ठेवते. सेंटर पॉईंटची एक मार्किंग करून ठेवूयात, म्हणजे बरोबर मध्यभागी आपल्याला गळ्याचा जो काही मधला शेप आहे तर तो रेडी करता येईल. त्यानंतर इथे अस्तर घेतलेला आहे जे आपल्याला ह्या कॅनव्हास पेपरसाठी लागणार आहे. आणि आता सगळ्यात आधी कडेकडेने आपल्याला एक सिंपल टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला कॅनव्हास पेपर आणि अस्तर एकमेकाला जॉईन व्हावा यासाठी. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने सिंपल टिप मारल्यानंतर कडेकडेचं आपल्याला एक्स्ट्राचं जे काही अस्तरचा पार्ट आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. फक्त जेवढं आपलं म्हणजे पाव इंच एवढंच आपल्याला एक्स्ट्राचं ठेवायचं आहे फोल्डिंग पुरता. आणि ह्या पद्धतीने छोटे छोटे कट्स मारले. त्यानंतर असं फोल्ड करून तिथे टिप मारायची आहे, जेणेकरून आपला कॅनव्हास पेपर अगदी परफेक्ट प्रॉपर असा आपला अस्तरमध्ये पॅक व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला हे फोल्ड करून टिप मारायची आहे. यामुळे काय होतं की गळाही लवकर खराब होत नाही आणि कॅनव्हास पेपरही होत नाही. अर्थातच म्हणजे आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब होणार नाही. ठीक आहे. आता हा पार्ट तयार झाल्यानंतर हा तयार झालेला गळ्याचा शेप आपल्याला अगदी व्यवस्थित मध्यभागी स्टिच करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी बॅक पार्टचा मध्य आणि हा मध्य एकमेकाला बरोबर मॅच करत मध्यभागी एक टिप मारून घ्यायची. त्यामुळे काय होतं की आपला सेंटरपासून दोन्ही साईडनी शेप व्यवस्थित येतो. शेप तिरका वगैरे किंवा एकाच साईडचे होण्याचे चान्सेस सुद्धा राहत नाही. मध्यभागी टिप मारून झाल्यानंतर ह्या पद्धतीने जी काही आपली एक्झॅक्टली मार्किंग आहे त्यावर सुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आता ही टिप मारून झाल्यानंतर काय करायचं, हे या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून थोडंसं छोटासा कट मारायचा आहे आणि मग त्यानंतर हे कट करायचं. फक्त पाव इंच एवढंच आपल्याला इथे मार्जिन ठेवायचं आहे. बाकी सगळंच कॅनव्हास पेपरचा अस्तर, बॅक पार्टचं मेन फॅब्रिक अस्तर असं सगळंच कट करायचं आणि ह्या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा. त्याचा शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा अगदी सोपी पद्धत आहे. इझिली हे ह्या पद्धतीने फोल्ड होते आणि मग वरच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा होता तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी खूपच महत्त्वाची टिप्स आहे, तर ते तुम्ही आवर्जून फॉलो करायचे आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे, आपल्याला 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये त्रिकोण तयार करून घ्यायचे आहे. तर एक जो कपडा आहे तर तो आपण डायरेक्ट ब्लाऊज पीसचा घेतलेला आहे आणि ब्लाऊजमध्ये आपला जो काही गोल्डन थोडंसं वर्क आहे तर त्याला मॅचिंग असा गोल्डन किंवा थोडासा स्किन टाईप कपडा सुद्धा आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर इथे 3 ते 4 त्रिकोण तयार करून घ्यायचे आहे. थोडं मोठं, मग त्यानंतर थोडा छोटा अशा साईजमध्ये. ठीक आहे. आणि जो काही कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे ना, स्किन टाईप किंवा गोल्डन जरी म्हटलं तरी चालेल. म्हणजे मी आत्ताच म्हटलं की आपला जो काही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीस आहे तर त्यावर जे वर्क आहे त्यावर आपला हा कलर मॅच होतोय. तर बघा असे मग
टोटल 8 त्रिकोण आपण तयार करून घेतलेले आहे. आता कट करून ते आपल्याला सेपरेट करायचे आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं सुद्धा हे खालचं कट करून प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपल्याला खरं तर हे त्रिकोण इथे तयार करून घ्यायचे आहे. सो बघा मग तुम्ही बघू शकतात खरं तर कटिंग करताना अंदाजे कटिंग केले होते, त्यामुळे मग खालच्या साईडने ते एक्स्ट्रा होऊ शकतं आणि इथलं सुद्धा एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. तर इथे लक्षात येईल की टोटल आपले 8 त्रिकोण तयार झाले. मला असं वाटतं एवढे लागणार नाहीये, बट ठीक आहे, चला बघूयात. ठीक आहे, अशा पद्धतीने त्रिकोण तयार झाल्यानंतर आता आपल्याला ते एकाड एक त्रिकोण एकमेकाला जोडून घ्यायचे आहे. तर बघा मग कडेकडेने आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही त्रिकोण आहेत तर ते त्रिकोण मधला म्हणजे 2 त्रिकोण मधला जो काही डिस्टन्स आहे म्हणजे अंतर, तर ते सेमच राहील याची काळजी घ्यायची आहे. त्रिकोण तिरके वगैरे व्हायला नको, त्यातला डिस्टन्सही कमी जास्त व्हायला नको. तर बघा मग हे जोडून झाल्यानंतर आता आपल्याला हे इथे लावून घ्यायचं आहे. तर बरोबर मध्यभागी ठेवायचं आहे, तर ते सुद्धा तिरकं वगैरे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि आता आपण टीप मारून हे जॉईन करूयात. तर बघा जोडताना सुरुवातीला आणि शेवटी आपल्याला डबल टीप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको आणि आपली डिझाईन खराब व्हायला नको. तर बघा प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित अगदी व्यवस्थित सेंटरला आपण ते जोडून घेतलं. त्यानंतर काय करायचं आहे, आता इथे एक लेस लावायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, किंवा ब्रॉड अशी किंवा कॉन्ट्रास्ट कलरची केली तरी सुद्धा चालेल. पण आज मी इथे गोल्डन कलरची लेसच यूज करणार आहे, कारण असंही गोल्डन कलर इझिली कशावरही मॅच होतो. काही काही ब्लाउजवर सिल्वर वर्क असतं, अशा वेळेस सिल्वर कलरची लेस यूज करावी लागते, कधी कधी कॉपर गोल्डन करावी लागते, पण यावर गोल्डन कलरची लेस मॅच होत आहे, त्यामुळे मग मी इथे हीच घेते. फक्त ही लेस अशी डिझायनर आहे, तर तुम्हाला यापेक्षा बारीक जाड कशी म्हणजे जशी आवडेल तशी तुम्ही इथे यूज करू शकतात. कॉर्नरला बरोबर ती एकावर एक फोल्ड करायची आहे, जेणेकरून आपला शेप बिघडायला नको. ऍक्च्युली बऱ्याचदा काय होतं, ब्लाऊजचा शेप असा खूप सुंदर येतो, पण योग्य पद्धतीने लेस न लागल्या गेल्यामुळे फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक आपल्याला ही लेस जोडून घ्यायची असते. एवढंच नाही तर लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप द्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते, तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप देण्याची सवय लावून घ्यायची. आणि फायनली अगदी परफेक्ट लेस जोडून झाल्यानंतर वरचा जो काही गोलाकार गळा आहे तिथे सुद्धा आपण हीच लेस लावून घेऊयात. जर तुम्हाला तिथे थोडीशी बॉर्डरमध्ये लेस लावायची असेल किंवा यापेक्षा अजून बारीक वगैरे किंवा पायपिंग करायची असेल तर तसंही तुम्ही करू शकता. आता ह्या गळ्याच्या साईडला सुद्धा आपल्याला लेसला दोन्ही साईडने टीप देऊन घ्यायची आहे. त्याचे ऍक्च्युली 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. यानंतर बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. तर सेंटर पासून 4.5 इंच आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा मार्किंग केली. त्यानंतर जी लाईन ड्रॉ केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे आणि सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको आणि आपले टक्स लवकर खराब व्हायला सुद्धा नको. एक साईडने टक्स टाकून झाला की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा आपण इथे टक्स टाकून घेतलेला आहे. जर टक्स परफेक्ट असेल तर ब्लाऊज फिनिशिंगला फिटिंगला खूप सुंदर बसतो, त्यामुळे तुम्ही सुद्धा परफेक्ट असे टक्स टाकूनच घ्यायचे आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला थोडंसं वर्क करायचं आहे सुई धाग्याने. खरं तर बघा मी इथे मॅट कलरचे गहू मणी घेतलेले आहे. जर तुम्हाला गोलाकार घ्यायचे असेल तर तुम्ही गोलाकारही घेऊ शकतात. सुई धागा 4 पदरी धागा होऊन घेतलेला आहे आणि आता तो बरोबर सेंटरला पॅक केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे जे काही गहू मणी आहेत तर ते ओवून घ्यायचे आहे. तर तुमचा गळ्याचा आकार, ब्लाऊजची उंची, मधला शेप हा किती इंचाचा आहे तर यावर डिपेंड आहे की तुम्हाला इथे किती मणी लागणार आहे. त्याचबरोबर त्रिकोण किती लावलेले आहेत, त्यातला डिस्टन्स कसा आहे, तर या सगळ्या गोष्टीवर ह्या आपलं डिपेंड आहे. सो बघा मग मी जेवढे मणी लागत तेवढे बरोबर ओवून घेतले आणि त्यानंतर इथे पुन्हा पॅक केलेलं आहे आणि आतल्या साईडने सुद्धा गाठण देऊन ते आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे. ठीक आहे, बघा एक लेवलमध्ये लावून झाल्यानंतर त्या शेजारून अजून मी पुन्हा सुईवरती काढलेली आहे आणि त्यानंतर आता इथे सुद्धा आपल्याला हे मणी ओवून घ्यायचे आहे. तर हे मणी ना आपल्याला आता तिरका म्हणजे क्रॉसमध्ये पॅक करायचे आहे असे. ठीक आहे, मग इथे सुद्धा आता डिस्टन्स किती वगैरे आहे त्यानुसार ते मणी आपल्याला ओवून घ्यायचे आहे. मणी ओवताना जर एखादा एक्स्ट्रा झाला तर आपण तो कट करू शकतो किंवा काढून घेऊ शकतो. ठीक आहे,
आणि इथे गोल्डनच यूज केलेले आहे, गहूमणी आहे. पुन्हा सांगते, जर तुम्हाला गोलाकार यूज करायचे असेल तर तुम्ही करू शकता. जर तुमच्या ब्लाऊजवर सिल्वर वर्क असेल तर मग तुम्ही इथे मोती यूज करू शकता. ठीक आहे, बघा दुसऱ्या साईडने सुद्धा आपण अगदी परफेक्ट असं पॅक करून घेतलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडने म्हणजे जिथे बाकी आहे तिथे सुद्धा आपण हे पॅक करून घेऊयात. खरं तर इथे तुम्ही मोजून जरी घेतले मनी किती आहे तरी सुद्धा चालणार आहे, किंवा किती लागतंय डिस्टन्सवर ते डिपेंड आहे, तसंही केलं तरी चालेल. पण शक्यतो काय करायचं, एक साईडचं लावून झाल्यानंतर एक साईडला जेवढे असतील ना तेवढेच मोजून दुसऱ्या साईडला लावून घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित पॅक पण होतील आणि फिनिशिंग व्यवस्थित येईल, एकसारखे ते दिसतील. कारण कमी जास्त छोटं मोठं असं दिसायला नको. आणि बघा मग इकडनं पण ते गाठ देऊन अगदी व्यवस्थित असं आपण पॅक करून घेतलेलं आहे. ठीक आहे, सो बघा मग फायनली 3 लेवलमध्ये आपण म्हणजे एक मध्यभागी आणि 2 साईडने एक एक अशा 3 लेवलमध्ये हे जे काही गहूमणी आहे तर ते ओवून घेतलेले आहे. सो फायनली आपला हा बोटनेक मधली नवीन ट्रेंडिंग बॅक पार्ट रेडी झालेला आहे. सो मी जवळून तुम्हाला लुक दाखवते म्हणजे जरासा अंदाज येईल. सो बघा मग फायनली खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन सहित बोटनेकमध्ये आज आपण मस्त अशी डिझाईन बनवून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता या डिझाईनमुळे किती सुंदर असं लुक आलेलं आहे. त्याचबरोबर जे काही गहूमणी यूज केलेले आहे त्यामुळे सुद्धा आपली ही डिझाईन अजूनच उठून दिसत आहे. एवढंच नाही, ते ह्या मॅट कलरचे गहूमणी आहे त्यामुळे ते लवकर खराबही होणार नाही आणि कलरही जाणार नाही आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा ते अगदी परफेक्ट मॅच होते. त्रिकोण सुद्धा आपण दोन कलर कॉम्बिनेशन मध्ये रेडी केल्यामुळे ही डिझाईन अजून उठून दिसते. तर ही छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. त्याचबरोबर बोटनेक मध्ये नवीन डिझाईन कशी बनवावी, ब्लाऊज अजून छान दिसावा यासाठी तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. एवढंच नाही तर या छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप आपली आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. त्याचबरोबर संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने आणि सावकाश मी शेअर केलेलं आहे. एवढंच नाही तर खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा सांगितलेल्या आहे. तर त्याचं फॉलो करून तुम्ही आपला आजचा व्हिडिओ बघून डिझाईन बनवली तर नक्कीच तुम्हाला परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग सहित ही डिझाईन सहज बनवता येईल. ठीक आहे, सो अशी छानशी डिझाईन मग तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर बघा मग फायनली आपली छान अशी डिझाईन रेडी झालेली आहे. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ट्रेंडिंग हे डिझाईन सहज बनवता येईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा आणि महत्त्वाचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.